खूप छान असा डेकोरेट केलेला लग्नाचा हॉल, चारही बाजूंनी वेगवेगळ्या फुलांच्या माळा लावून छान सजवले होते. दोघांकडून लग्नासाठी आलेले नटून थटून बसलेले नातेवाईक, पाहुणे आणि मित्रमंडळी, सगळीकडे आनंदी वातावरण. सगळे पाहुणे अक्षदा घेऊन नवरा नवरीच्या अंगावर टाकायची वाट बघत होते. मंगलाष्टक चालू होती. गुरुजी शुभमंगल सावधान बोलतात सगळ्यांनी अक्षदा दोघांच्या अंगावर टाकल्या. काहींनी फुलांच्या पाकळ्या टाकल्या तर काहींनी फटाके उडवले. दोघांनी एकमेकांना हार घातले. तसेच डीजेला मस्त गाणे लागले. मेरे जीवन साथी, मेरे जीवन साथी, आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. चला कथेच्या हिरोईनची ओळख करून देते. सायली जास्त उंच नाही, स्वभावाने एकदम शांत, दिसायला खूप सुंदर, बोलून सगळ्यांना आपलेसे करणारी, अगदी सोज्वळ, थोडी मस्तीखोर आणि नटखट. तिचे आज लग्न होते. मस्त नटून थटून छान नऊवारी पातळ घातलेली, तिला शोभेल असा मेकअप, साजेदार दागिने घातलेले, खूप उठून दिसत होती ती. पण तिला काहीच जाणीव नव्हती काय घडणार आहे तिच्या आयुष्यात, कसा असणार आहे तिचा होणारा नवरा. अनेक स्वप्न मनात रंगवून ती सगळे विधी आनंदाने पार पाडत होती. फक्त 19 वर्षाची सायली आपल्या होणाऱ्या नवऱ्याला नजर चुकवत बघत होती. चला सायलीची ओळख तर झाली, आता कथेच्या हिरोची ओळख करून देते. अर्जुन उंच, दिसायला एकदम हँडसम, चॉकलेट बॉय, 28 वर्षाचा, कोणत्याही मुलीने बघताच त्याच्या प्रेमात पडेल असा. पण त्याला लग्न अजिबात आवडायचे नाही. सायलीच्या एकदम विरुद्ध म्हणजे आपला अर्जुन. काय गाजताय काय वाचताय त्याची काही शुद्ध नव्हती. कधी हे सगळे संपते आहे त्याला असे झाले होते. त्याने पण सुंदर मॅचिंग पातळाला शोभेल अशी शेरवानी घातली होती. तो पण खूप उठून दिसत होता. कोणी म्हणत होतं लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, तर कोणी म्हणत होतं राम सीतेचा. सगळे विधी पार पाडून आता सगळ्यांसोबत आठवण म्हणून फोटो पण काढायचे होते. सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलायचे होते. आशीर्वादांची ओंजळ भरायची होती. आता वेळ होती ती विदाईची. हा क्षण म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आईबाबांचे घर सोडून एका अनोळखी घरात जाऊन सगळं सांभाळायची. हे फक्त मुलींनाच माहिती असतं. घर सोडताना किती त्रास होत होते. तसेच काही सायलीचे पण झाले होते. आईबाबांना बघून तिलाही गहिवरून आले होते. आई बाबा तिला समजावत सजवलेल्या आलिशान कारमध्ये बसवून निरोप घेतात. सायली BSc कम्प्युटर सायन्सची फर्स्ट इयरची स्टुडंट. तिला स्थळ बघायचं सुरू होतं. तोच सायलीच्या आईच्या बेस्ट फ्रेंडने एक स्थळ आणले होते. ते स्थळ म्हणजे आपल्या अर्जुनचे. सायलीच्या घरच्यांना ते स्थळ खूप आवडले आणि त्यांनी तिचे लग्न फिक्स केले. आईबाबांसमोर सायली काही बोलू शकलीच नाही. तिच्या मनाचा कोणी विचारच केला नाही की तिला लग्न करायचे आहे की नाही, हे तिला कोणी विचारलेच नाही. तशी सायली लहानपणापासून खूप हुशार. पहिला नंबर तिने कधी सोडलाच नाही. पहिलीपासून तर 10वीपर्यंत ती टॉपर होती. पण लग्नानंतर नियतीचा कारभार ठरलेला असतो. जे असेल ते पदरी पाडून त्यात आनंद आणि सुखी राहायचं, असा विचार सायलीने मनाशी ठाम केला होता. आज तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार होती. तिला तर आभाळ ठेंगणं झाले की काय असे वाटत होते. खूप आनंदी होती ती. ती जेवढी शांत, सोज्वळ, मनमिळाऊ स्वभावाची, त्याउलट तिचा नवरा अर्जुन स्वभाव एकदम तापट, खडूस, कोणावरही कधीही डापरेल असा. अर्जुन पेशाने मोठा वकील होता. त्याला लग्न हा प्रकार अजिबात आवडत नव्हता. पण त्याच्या घरच्या लोकांमुळे त्याने लग्न केले होते. खास करून त्याच्या नर्मदा आजीच्या सांगण्यावरून त्याने लग्न केले होते. बघूया अर्जुनच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत. अर्जुनची आजी नर्मदा एकदम बिंदास आणि मॉडर्न विचारांची. पण आजी जिन्यावरून पडल्यामुळे बेडवर बसूनच असतात. त्यांना चालता येत नाही. अर्जुनची आई शोभा एका पोस्ट ऑफिसमध्ये जॉबला होत्या. अर्जुनचे वडील ते कृषी अधिकारी आहे आणि अर्जुनचा मोठा भाऊ अभय तो पेशाने डॉक्टर आहे. आणि अर्जुनची मोठी बहीण नैना, तिचे लग्न झाले आहे पण तिला तिच्या सासरचे माहेरी येऊ देत नाही. असा आनंदी आणि सुखी परिवार. आणि या परिवारातील न्यू मेंबर म्हणजे आपली सायली. सायलीचा गृहप्रवेश खूप थाटामाटात होतो. सगळीकडे आनंदी वातावरण असतं. पण यात अर्जुन मात्र कुठेतरी हरवलेला असतो. त्याला काहीच घेणं देणं नसतो. तो सरळ त्याच्या रूममध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा असते. सायली मस्त पैठणी घालून त्याला साजेसा मेकअप करून तयार असते. अर्जुनने पण कुर्ता आणि पायजमा घातलेला असतो. सत्यनारायण पूजा पण निर्विघ्नपणे पार पडते. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन जेवण करून सगळे बसलेले असतात. आई तिला आजीच्या रूममध्ये घेऊन जातात. ती आजीच्या पाया पडते. आजी तिला बसायला सांगतात आणि शोभाला बाहेर जायला सांगतात.
हे बघ, मी नर्मदा आजी, तू मला तुझी मैत्रीण बनवू शकतेस. सायली चमकून आजींकडे बघते. असे बघायला काय झाले? तुझ्या नवऱ्याचे एक ना एक सिक्रेट आहे माझ्याकडे. तुला ऐकायचे असतील तर माझ्याशी फ्रेंडशिप करावी लागेल. आजीचे बोलणे ऐकून सायली आजीला मिठी मारते आणि कानात म्हणते, आजी तुम्ही खूपच क्यूट आहात. आजी तिला म्हणते, हे बघ, हे घर तुझ्यासाठी नवीन आहे. तुला इथे रुळायला वेळ लागेल, पण मी आहे ना, मी मदत करेल तुला. सायलीला खूप बरे वाटते, कारण या अनोळखी घरात तिला बेस्ट फ्रेंड मिळाली असते तर ती खूप आनंदी असते. माझा अर्जुन जेवढा खडूस तापट असला तरी तो मायाळू आहे, पण तो दाखवत नाही. तू घेशील ना त्याला समजून, त्याची साथ देशील ना शेवटपर्यंत? सायली आजीचा हात हातात घेत म्हणते, आजी मी पूर्ण प्रयत्न करेल माझ्याकडून आणि कधीच कोणाला नाराज नाही करणार. तिचं बोलणं ऐकून आजी तिला म्हणते, हो गं माझी नाचून. अशाच गप्पा मारत रात्र होते. आज सायली आणि अर्जुनची सुहागरात असते, पण अर्जुनला या गोष्टीत बिलकुल इंटरेस्ट नसतो. सायली अर्जुनच्या रूममध्ये येत असते की तो तिला न बघताच बाहेर निघून जातो. तिला काय करावे काही सुचत नाही. ती तशीच बेडवर बसून त्याची वाट बघत बसते. थोड्या वेळात अर्जुन येतो आणि वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो. ती बेडवर शांत बसलेली असते. तिच्याकडे बघून तो एक चेअर घेऊन तिच्यासमोर जाऊन बसतो आणि तिच्याशी बोलतो, सायली हे बघ, मला या लग्नामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. मला हे लग्न करायचं नव्हतं, पण मी माझ्या आजींमुळे या लग्नाला होकार दिला. खरं तर मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करायचं होतं, पण ते माझ्या आजीला मान्य नव्हतं आणि माझ्या आजीच्या अटींमुळे मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. आता आपण लग्न करून नवरा बायको तर झालो आहे, पण तुला माझ्याकडून नवऱ्याचं सुख मिळेल की नाही हे मला पण माहिती नाही. एवढं बोलून तो बेडवर झोपायला जातो. हे सगळं ऐकून सायलीला खूप रडू येतं. तिच्या पहिल्याच रात्री तिला काय ऐकायला मिळाले. ती पण रडता रडता झोपून जाते. दुसऱ्या दिवशी ती किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते. आई पण तिला मदत करत असतात. कुठे काय ठेवलं आहे ते सांगत असतात. आज अर्जुनला पण ऑफिसला जायचं असतं. तो पण तयार होऊन खाली येतो. आई बाबाला पण ऑफिसला जायचं असतं. सगळे नाश्ता करून ऑफिसला निघून जातात. आता घरात ती आणि आजीच असतात. ती पण सगळं आवरून जेवणाचे ताट घेऊन आजीच्या रूममध्ये जाते. ती स्वतःच्या हाताने आजीला खाऊ घालते. काय नको ते बघते. तिथेच गप्पा मारत बसते. ती बोलत असताना आजी कधी झोपून जातात कळत नाही. ती आजीला व्यवस्थित पांघरून तिच्या रूममध्ये येते आणि ती पण थोडा वेळ आराम करते. ऑफिसवरून सगळे घरी आल्यावर चहा स्नॅक्स झाल्यानंतर ती रात्रीच्या जेवणाची तयारी करते. जेवण झाल्यावर ती आईबाबांशी बोलते, मला एक्सटर्नल कॉलेज करायचे आहे. आईबाबा पण तिला एक्सटर्नल कॉलेजसाठी हो म्हणतात. असेच दिवसामागून दिवस जात होते. सायली आणि अर्जुनचे लग्न होऊन 20-25 दिवस झाले होते. दोघंही एकमेकांसोबत मोजकेच बोलायचे. अर्जुन तर एवढा बिझी राहायचा की आपलं लग्न झालंय आणि आपल्याला एक बायको आहे हे पण त्याच्या लक्षात होते की नाही देव जाणे. इथे सायली आणि आजींची खूप पक्की मैत्री झाली होती. ती आजींची खूप काळजी घ्यायची. काय हवं नको ते बघायची. आजीला भगवद्गीता, देवी भागवत असे बरेच देवाचे पुस्तकं वाचून दाखवायची. आजीला जुने गाणे ऐकायला खूप आवडायचे. ते पण सायली लावून द्यायची. मोबाईलवर लुडो, कँडी क्रश असे वेगवेगळे गेम्स खेळायच्या, कारण आजी मॉडर्न होत्या. ती आजींची मालिश करून द्यायची. आजी पण तिच्या केसांची मस्त मसाज करून द्यायच्या. अशीच त्यांची दुपार जात असे. ह्या दोघी दुपारी काय काय करता हे कुणालाच माहिती नसायचे, कारण ते पहिल्या दुपारी घरी कोणीच नव्हतं. सगळे कामामध्ये बिझी असायचे. उद्या सुट्टी असल्यामुळे सकाळी सगळे निवांत उठणार होते. पण सायलीला लवकरच जाग येते आणि झाडांना पाणी घालायला जाते. पाणी घालता घालता ती गाणं गुणगुणते, मस्ताना मौसम है रंगीन नजारा, धड़कन क्या कहती है समझो इशारा, आज से जाने मन दिल है तुम्हारा, दिल है तुम्हारा. तिच्या गाण्याने अर्जुनला जाग येते आणि तो इकडे तिकडे बघतो तर सायली त्याला गॅलरीमध्ये झाडांना पाणी घालताना दिसते. तो तसाच बेडवर पडून तिला बघत असतो आणि तिचे गाणेही ऐकत असतो आणि मनात विचार करतो, किती छान आवाज आहे हिचा, अगदी तिच्यासारखा. आणि अंघोळ न करता पण किती छान दिसते ही. सायली तिच्या धुंदीत असते. थोड्या वेळाने तिचे लक्ष रूममध्ये जाते तर अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. ती मनातच विचार करते, माझ्या गाण्याने यांची झोपमोड झाली वाटतं. ती आत येत त्याला सॉरी म्हणत पडत वॉशरूममध्ये जाते. तिला असे जाताना बघून नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. अभय अर्जुनचा मोठा भाऊ, तो पण घरात जास्त कोणाशी बोलत नसे. त्याच्या कामात सतत बिझी असायचा. तो दुपारी अर्जुन आणि अभय कॅरम खेळत होते. सायली पण फ्री होती म्हणून तिची फ्रेंड पूनमला कॉल करते आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. अगं सायली, तुला काहीतरी सांगायचे आहे, बोल ना पूनम. अगं आपल्या कॉलनीमधील तो मुलगा तुला म्हटला होता बघ,
तू कुणाशी लग्न करते बघतोस मी. त्याला समजले आहे तुझे लग्न झाले आहे. आणि पूनमचे बोलणे ऐकून सायली खूप घाबरून जाते आणि फोन कट करते. काय करू, कुणाला सांगू, तिला काही समजत नाही. ती तशीच बेडरूम बाहेर पडते. तोच तिला अर्जुन आणि अभयचा आवाज येतो. ती कसलाच विचार न करता कॅरम खेळत असलेल्या रूममध्ये जाते आणि अर्जुनला आवाज देते. अहो. तिचा रडका आवाज ऐकून अर्जुन आणि अभय उभे राहतात. अर्जुन तिच्या जवळ जाईल तेवढ्यात तीच त्याला मिठी मारते. ती एवढी घाबरलेली असते की तिला समजतही नाही की तिने अर्जुनला मिठी मारली आहे. ती हुदके देऊन रडत असते. अर्जुन आणि अभयला काही कळत नाही. हिला काय झाले, एवढी का रडते ही. आज एवढ्या दिवसानंतर ती अशी अचानक त्याच्या मिठीत आल्याने त्याला थोडे वेगळे वाटले आणि वेगळी फिलिंग पण आली. ती काही बोलत नाहीये हे बघून अर्जुनच बोलला. सायली, काय झाले आहे, का रडते आहेस एवढी. ती बाजूला होत शांत उभी राहते. असे शांत उभे राहून आम्हाला समजणार आहे का काय प्रॉब्लेम आहे ते, बोल पटकन. तो जोरात तिच्यावर ओरडतो. ती अजूनच घाबरते. अभय तिला म्हणतो, सायली प्लीज घाबरू नकोस, काय झालं ते नीट सांग. तिचा लाल लाल झालेला चेहरा बघून अर्जुनला खूप वाईट वाटते. तो तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत हळूवार तिला विचारतो, काय झालं आहे, का रडते आहे एवढी. ती घाबरून पूनम आणि तिचे जे जे बोलणं झाले ते सगळं खरं खरं सांगते. आमच्या कॉलनीमध्ये एक मुलगा आहे, त्याला मी खूप आवडायचे. त्याने बऱ्याच वेळा मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून मला खूप त्रास दिला आहे आणि आता आपलं लग्न झालं आहे तर तो काहीतरी नक्की करेल, ती सांगत होती. आणि अर्जुन तिच्या रडणाऱ्या डोळ्यांकडे बघून एकदम भावूक होऊन तिच्याकडे बघत होता. मी काहीच नाही केले, विश्वास ठेवा माझ्यावर. अर्जुन पण नकळत तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. जाऊन फ्रेश हो, रडून रडून काय हाल केले आहे बघ आधी. तो हसून तिच्याशी बोलतो. ती पण त्याचं बोलणं ऐकून फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून जाते. अर्जुन पण काहीतरी विचार करत बाहेर निघून जातो. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली तिच्या घरी जायला निघतात. तो तिला तिच्या घरी सोडतो आणि त्याच्या घराचा ॲड्रेस विचारून त्याच्या घरी जातो. त्या मुलाला शांततेत समजावून सगळं सॉल्व्ह करून सायलीच्या घरी येतो. इकडे सायली घरी आल्यामुळे आईबाबांना खूप आनंद होतो. अर्जुन येताच सायली त्याला डोळ्यांनीच विचारते. तो पण डोळ्यांनीच तिला सांगतो, सगळं ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. आईबाबांशी बोलल्यानंतर ते दोघं घरी जायला निघतात. ती त्याला गाडीतच थँक्यू म्हणते. तो फक्त स्माईल करतो. घरी आल्यानंतर ऑफिसची तयारी करून ऑफिसला निघून जातो. सायलीला थोडे हलके वाटते. अर्जुनने असे कुणालाही न कळता सगळं व्यवस्थित हँडल केले होते. अर्जुन मला कधी ॲक्सेप्ट करतील हा विचार करून ती वाट बघायची. तिला आशा होती की एक ना एक दिवस अर्जुन तिला ॲक्सेप्ट करतील म्हणून तिने सगळं देवावर सोडले होते. असेच दिवसामागून दिवस जात होते. सायली अर्जुनच्या लग्नाला आता 4 महिने कंप्लीट झाले होते. ऑफिसच्या कामानिमित्त अर्जुन 1 आठवड्यासाठी बाहेर जात होता. त्याची तयारी बघून सायली त्याला विचारते, तुम्ही बाहेर जात आहात का. तो तिच्याकडे रागाने बघून बोलतो, मी कुठेही जाऊ, तुला काय करायचे आहे. माझ्या लाईफमध्ये जास्त ढवळाढवळ केलेली मला आवडत नाही. असं काही नाही आहे, मी तुझी मदत केली म्हणून मी तुझ्याशी चांगलाच वागेल असं पण नाही आहे. ती काही न बोलता रूमच्या बाहेर जायला निघते. थांब आता, तू विचारलं आहेस तर सांगतो, मी स्पेनला जातोय 1 आठवड्यासाठी, एवढं बोलून निघून जातो. सायलीला पण खूप वाईट वाटते, पण ती कुणाला सांगेल, स्वतःचं मन मारून राहत असते. तिचा पडलेला चेहरा बघून आईला तिची अवस्था समजते. आई तिच्याशी बोलणार तोच आईला ती मिठी मारून रडायला लागते. आई, यात माझी काय चूक आहे, न केलेल्या चुकीची शिक्षा मला का मिळते आहे. जर हे लग्नाला तयार नव्हते तर आजींनी का अट घालून त्यांना तयार केले. तिचे बोलणे ऐकून आई तिला धीर देतात. सायली बेटा, काळजी करू नकोस, एक दिवस सगळं व्यवस्थित होईल, देवावर विश्वास ठेव. आईचं बोलणं ऐकून ती पण शांत होते. सायली फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते. फ्रेश होऊन बुक वाचायला घेते. घरच्यांचं करता करता तिला स्टडीसाठी वेळच मिळत नव्हता. ती तिच्या कामामध्ये व्यस्त राहायची. नवरा स्पेनवरून आला तरी त्याला काही सायलीबद्दल आपुलकी होती. असेच दिवसामागून दिवस जात होते. सायलीचे सबमिशन होते म्हणून ती लिहित होती. अर्जुनला झोपायचं होतं. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती लिहित होती. त्याने विचार न करताच लाईट बंद केला आणि झोपायला बेडवर गेला. त्याच्या वागण्याचा सायलीला राग आला, पण ती काही बोलली नाही. ती उठून हॉलमध्ये गेली आणि तिथेच लिहित बसली. त्यांच्या इथे अभयला भेटायला अभयचा मित्र येतो. त्याला काय हवं काय नको ते बघण्यात सायलीचा दिवस जातो. अभयचा मित्र मुलींच्या बाबतीत थोडा वेडाच आणि सायलीला पाहून तर पूर्णच वेडा झाला होता, म्हणजे फॉल्टी कॅरेक्टर. सायली तिची काम करत होती. त्याला गरम पाणी पाहिजे होतं. त्याने सायलीला आवाज देऊन सांगितले, मला गरम पाणी हवं आहे. ठीक आहे आणते म्हणून ती किचनमध्ये जाते. तर तो पण किचनमध्ये जातो आणि सायलीपासून थोड्या अंतरावर उभा राहून एकटक तिला बघतो. साडी घातल्यामुळे तिच्या पोटाचा आणि कमरेचा भाग उघडा असतो. तिच्या लक्षात येते
की तो तिला बघत आहे. पदर नीट घेत अंग झाकू लागते. तोच अर्जुन पण किचनमध्ये बॉटल भरायला येतो. गरम पाण्याचा ग्लास ट्रेमध्ये ठेवून ती त्याला देणार तर तो तिचा हात पकडतो. त्याच्या अशा वागण्याने ती घाबरते आणि वळायला निघते. गरम पाणी तिच्या हातावर पडते आणि ती जोरात ओरडते, आई गं. अर्जुन पळतच तिच्याजवळ जातो आणि त्याच्याकडे रागाने बघतो आणि तिला घेऊन चेअरवर बसवतो आणि एक मलम घेऊन येतो आणि तिला लावणार तोच ती म्हणते, राहू द्या मी लावते. पण अर्जुन ऐकतच नाही आणि स्वतः मलम लावून देत तिच्याकडे बघतो. तिच्या गोऱ्या हातावर जळ आल्यामुळे लाल डाग पडतो. जळ आल्यामुळे तिला त्रास होत असतो. तिला होणारा त्रास बघून अर्जुनला पण त्रास होतो. ती त्याच्याकडे बघत विचारते, तुमचं झालं असेल तर मी जाऊ का? मला आजींजवळ जायचं आहे. ठीक आहे जा, आणि जाताना बुक घेऊन जा. तुझा स्टडी करत बस आजींजवळ. आणि अजून एक, त्या अभयच्या मित्रापासून लांब राहा. त्याला काही लागलं तर मला येऊन सांग. मी बघतो त्याला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे ते. ओके. ती पण ओके म्हणत निघून जाते. सायलीसोबत त्याच्या मित्राने काय केले ते सगळं अर्जुन अभयला सांगतो. अभय अर्जुनला म्हणतो, काळजी करू नकोस, मी बघतो. त्याला एवढं बोलून निघून जातो आणि त्याच्या मित्रांचा राहायचा बंदोबस्त हॉटेलवर करतो. अर्जुन कधीकधी नकळतपणे सायलीची खूप काळजी घ्यायचा. घरातलं सगळं करून तिचा अजिबात स्टडी होत नव्हता, म्हणून ती माहेरी जाऊन स्टडी करेल असं आई ठरवतात आणि तिला स्टडीसाठी माहेरी पाठवतात. सगळे ऑफिसला गेल्यावर ती आजींची भेट घेऊन ती माहेरी निघून जाते. ती माहेरी गेली आहे हे अर्जुनला माहिती नव्हतं. तो ऑफिसवरून घरी येतो आणि चहा पाहिजे म्हणून आवाज देतो. त्याच्या इथे काम करणारी चहा घेऊन येते. ती चहा देत जात असतेच तोच तिला विचारतो, सायली कुठे आहे? माहिती नाही सर, मी आले तेव्हा सायली मॅडम घरी नव्हत्या. तो ओके म्हणतो आणि चहाचा कप घेऊन आजीच्या रूममध्ये जातो. नातू आलेला बघून आजीला पण खूप आनंद होतो. अशाच गप्पा मारून तो थोडा कचरतच विचारतो, आजी तुझी नाचून दिसत नाहीये, कुठे गेली का ती? हो रे अर्जुन, ती तिच्या आईच्या घरी गेली आहे 15-20 दिवसांसाठी. आजी असं बोलतात तो जोरात ओरडतो, काय? का रे, तुला बोलली नाही का ती? नाही, मला काहीच बोलली नाही. चल आजी मी जातो, मला काम आहे. त्याचा पडलेला चेहरा बघून आजीला हसू येते. तो रूममध्ये येतो तर त्याला चुकल्यासारखं वाटतं. ते एकमेकांशी बोलत नसले तरी एकमेकांची सवय झाली होती त्यांना. काही केल्या त्याचं चित्त लागत नव्हतं. तो गार्डनमध्ये निघून गेला. इकडे तिला आईबाबांच्या घरी येऊन खूप आनंद झाला होता. असेच दिवस जात होते. तिचे पेपर संपले होते आणि आज अर्जुन तिला घ्यायला जाणार होता. 15-20 दिवसाच्या दुराव्यानंतर ती त्याला पाहायला मिळणार होती. तो तिला घ्यायला तिच्या घरी गेला पण ती घरी नव्हती. त्यांची आज पार्टी होती तर सगळे कॉलेजचे फ्रेंड्स कॅफेमध्ये गेले होते. कॅफेचं नाव विचारून अर्जुन तिला तिथेच घ्यायला गेला. पार्टी झाल्यावर ती बाहेर आली. तिला पाहताच अर्जुन शुद्ध हरपला. तिने मस्त 3/4 जीन्स आणि स्लीवलेस टॉप घातलं होतं. अर्जुन तिला अशा कपड्यांमध्ये पहिल्यांदाच बघत होता. ती तिच्या फ्रेंडसोबत मस्ती करत बाहेर येते. तिला तसे बघून अर्जुनच्या हृदयात काहीतरी होतं. तो तिला दिसताच तिच्या फ्रेंड्सला बाय करून त्याच्याजवळ येते. तो तिला पाहण्यात एवढा दंग असतो की ती समोर आली हेही त्याला समजत नाही. ती त्याच्यासमोर येऊन चुटकी वाजवून त्याला भानावर आणते आणि विचारते, काय झालं? तो तिला वरून खालून बघतो आणि त्याला तिच्यावर राग येतो. तो जोरात ओरडतो, गाडीत बस. ती पण घाबरून गाडीत बसते आणि ते दोघं तिच्या घरी जातात. सगळ्यांची भेट घेऊन घरी जायला निघते. घरी आल्यावर ती आजींच्या रूममध्ये जाते आणि तिने आईकडे काय काय केले सगळे आजीला सांगते. फ्रेंड्ससोबत केलेली मस्ती सगळं ती आजीला सांगते. ती सांगत असताना बाबा पण येतात. बाबा पण तिच्या गोष्टी ऐकू लागतात. आजी, बाबा आणि ती यांची मस्त गट्टी जमायची. आई आजींचे ताट घेऊन आजींच्या रूममध्ये आल्या. सायलीने आजीला तिच्या हाताने खाऊ घातले आणि ती पण सगळ्यांसोबत जेवण करून पुन्हा आजीच्या रूममध्ये आली. आजीला म्हणाली, आजी मी आज इथे झोपू का तुझ्यासोबत? का गं, माझ्या नातवाचे आणि तुझे भांडण झाले का? नाही गं आजी, तसे नाही. आज मला तुझ्यासोबत झोपायचे आहे. ठीक आहे झोप. ती आजीला मिठी मारून थँक्यू म्हणते आणि बेडवर आडवी पडते. इकडे रूममध्ये अर्जुन तिची वाट बघत असतो. ती अजून काय येत नाहीये हे बघण्यासाठी तो खाली येतो तर आजीच्या रूममधून हसण्याचा आवाज ऐकू येतो. तो आजीच्या रूममध्ये जाऊन बघतो. त्याला बघून आजी म्हणते, काय रे बाबा, तुला पण बायकोशिवाय झोप येत नाहीये का? आजीच्या अशा बोलण्याने अर्जुनला काय बोलावे कळत नाही. तो काहीतरी बोलायचे म्हणून सायलीला म्हणतो, सायली रूममध्ये चल, मला माझी फाईल सापडत नाहीये, ती शोधून दे. ती आजी समोर जास्त आडेवेडे न घेता रूममध्ये जाते. अर्जुन पण तिच्या मागे जाणार तोच आजी त्याला थांबवते आणि म्हणते, तुझ्या बायकोला घेऊन जायचा बहाणा मला समजला बरं का? आजी हसून त्याला गुड नाईट बोलून जा म्हणतात. तो पण आजीला गुड नाईट बोलून रूममध्ये निघून जातो.
इकडे सायली फाईल शोधत असतेस की तो येऊन रूमचा दरवाजा लॉक करतो आणि रागातच तिचा हात पकडून तिला जोरात ओढतो. त्याच्या अशा ओढण्याने ती गोंधळून जाते. ती घाबरतच विचारते, काय झालं? तो एकदम जोरात ओढत तिला म्हणतो, आज पार्टीसाठी गेली होतीस तर कानातले, मंगळसूत्र, जोडवे, सिंदूर आणि टिकली कुठे काढून गेली होतीस? ती घाबरतच त्याला म्हणते, मी नाही लावलं काय आणि नाही घातलं काय, तुम्हाला का त्रास होतोय? तिच्या अशा उत्तराने तो मनातच विचार करतो, ही आता माझी बायको शोभते आहे, एक वकिलीन. तो विषय डायव्हर्ट करत बोलतो, तुझ्या अशा राहण्याने पुन्हा कोणता मुलगा तुला त्रास देईल तर माझ्याकडे येऊ नकोस. ती काही न बोलता दरवाजा ओपन करायला जाते तर तोच बोलतो, आता कुठे जाते आहे? ती म्हणते, आजीच्या रूममध्ये. आता इथेच झोप, आजीला वेगळं काहीतरी वाटेल आपल्याबद्दल. ती काहीच न बोलता बेडवर झोपायला जाते. तो पण लाईट बंद करून बेडच्या दुसऱ्या साईडला पडतो आणि तिला म्हणतो, कॉलेज पार्टी किंवा फ्रेंडसोबत जाताना टिकली, मंगळसूत्र, जोडवे आणि सिंदूर लावून जात जा. ती फक्त म्हणते आणि गुड नाईट बोलून दोघंही झोपून जातात. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.